नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरातून आहे. उल्हासनगरात वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या बंगल्यात घरफोडी, 2 आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उल्हासनगरमध्ये एका वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या बंगल्यात घरफोडी करण्यात आली आहे. या घरफोडीमध्ये 2 अज्ञात चोरट्यांनी 16,75,000 रुपयाची रोकड, हिरे, सोन्याचे दागिने लंपास केले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. कॅम्प नंबर 4 येथील सतरामदास हॉस्पिटल बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर 74 वर्षीय डॉक्टर शालिनी पमनानी यांची मुले परदेशात राहत असल्याने त्या घरात एकट्याच राहतात. डॉक्टर शालिनी पमनानी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. त्या उपचारानंतर घरी परतल्या असता घराच्या बाहेरील दरवाजाचा आणि आतील कपाटाच्या कडी कोंडा तोडून त्यातील 1 लाख रुपये रोख, सुमारे 25 ते 30 तोळे हिरे, सोन्याचे दागिने असा 16,75,000 रुपयाचा ऐवज चोरून नेल्याचे डॉक्टर शालिनी यांच्या निर्देशनात आले आहे. या घटनेची माहिती डॉक्टर शालिनी पमनानी यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून व पंचनामा करून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रवीण खंदारे करत आहेत. एक था नहीं एक था एक लाख से ज़्यादा कैश टोटल कैश वो अग्निवारो पण नको द्यावस आणि 73,000 आहे ना. से घड़ियाँ, पापा की घड़ी दादा ये भी कम से कम 8-9 लाख का